नमस्कार सगळ्यांचं. मी शुभम तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवरती स्वागत करतोय. थँक सो मच ज्यांनी आतापर्यंत आम्हाला सबस्क्राईब केलं, लाईक केलं. असंच सपोर्ट करत जावा इथून पुढे पण. आणि आम्ही एवढ्या घाईने कुठे चाललो आहे माहिती आहे का? मी कालच्या ब्लॉग चॅनलमध्ये सांगितलंच होतं, की आम्ही निघालो वन डे ट्रिपसाठी मुंबईला. तर एवढ्या घाईघाईने जाण्याचं कारण असं आहे, की आमचं तिकीट जे आहे, जे रिझर्वेशन केलं आहे ते डेक्कन क्वीनचं होतं. आणि आमच्याकडे फक्त मोजून 5 मिनिटं शिल्लक होते आणि आम्ही अजूनही प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो नव्हतो कारण ट्रॅफिक होतं. आणि इथे आल्यानंतरनं पण कळालं की एवढं सकाळी माणसांचं ट्रॅफिक आहेच का. फायनली गाडी जी आहे प्लॅटफॉर्मवरती लागलेली होती. तर हां, डेक्कन क्वीनसोबतचा हा पहिलाच प्रवास असेल, कारण ह्याच्या आधी मी मुंबईला गेलतो, पण ते सिद्धेश्वर एक्सप्रेसने गेलतो. आता बघूया डेक्कन क्वीन कशी आहे. चला निघूयात एकदाचा. हे आमच्या घरातले त्रिमूर्ती आहेत, सोनू, सृष्टी आणि चिऊ. आणि माझ्या बाजूला बसल्या होत्या आमच्या आईसाहेब आणि ताईसाहेब. तर गप्पा खूप रंगणार आहेत. पुढे पण बघा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर ना हेच पाहिजे होतं असं वाटलं. कारण विंडो सीट, कवळं ऊन आणि हातात फिल्टर कॉफी. मम्मी एन्जॉय करते. आम्ही बाहेरचं नेचर एन्जॉय करत होतो, की मस्त थंड हवा सुटली होती आणि जे नेचर आहे बघा, निसर्ग, वाह! भारी असं वाटलं. एन्जॉय करणारच होतो पुढे पण. तर सकाळी आमचं इथे चालू होतं, की चिऊ लॉलीपॉप एन्जॉय करते. एक छोटासा क्लिप काढला होता मी. हा पुढे नक्की तुम्हाला दिसेल माझ्या ब्लॉगवरती. पुढे ना सृष्टी सगळ्यांना एक कोडं सांगत होती. त्यांना मम्मी ताईच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून कळालं असेल की त्यांनाही कळालं नाही आहे आणि मला सुद्धा. तर ह्या वंदे भारतचा एक छोटासा शॉट होता. जर मुंबईला तुम्ही पहिल्यांदा चालला असाल आणि तुम्हाला सुरुवातीला जर समजा कुठे लोकल दिसली, तर समजून जायचं आपण मुंबईच्या आसपास आलो एकदाच. आणि आम्ही 10:45च्या दरम्यान वगैरे पोचलो CSTवरती. तर इथे काय झालं, की मला सृष्टी म्हणत होती, की हे जे पार्सल दिसतंय ते तुम्हाला ह्याच्यामध्ये काय असेल? मी सांगितलं पार्सल असेल. ती परत मला विचारली, "अरे पार्सल असेल, पण काय असेल?" एखादं घेऊयात आपण आणि फोडून गपचूपमध्ये ठेवूयात, कारण कोणाला कळणार आहे पार्सलमध्ये काय असणार आहे. तर इथे चालू होतं ते. आणि यार CSTचा व्ह्यू खतरनाक, काही विचारायचंच नाही. कारण एवढं मोठं स्टेशन, बापरे! इथे मोदीजी थांबले होते आमच्या स्वागतासाठी. आणि स्टेशन खूप भारी होतं पण हां, एवढा मोठा स्टेशन, बापरे! तर स्टेशन बाहेर सुद्धा पण आम्ही काही फोटोशूट वगैरे केले. आमच्याकडे टाईम खूप कमी होता. कारण शॉट असा होता, की एका दिवसामध्ये मुंबई फिरणं होतच नाही. पण आम्ही ठरवलं होतं, कारण टाईम मॅनेजमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे थोडंसं फास्टमध्ये सगळ्या गोष्टी करत होतो. तुम्ही बघू शकता 1 ते प्लॅटफॉर्म 18 पर्यंतचा जो सीरीज आहे ते वरती लागलेलं आहे. तर फास्टमध्ये. आणि असं ठरलं की कॅब वगैरे करायचं नाही. कारण मी हे बस बघितली ती डबल डेकरची. खूप भारी बस होती. खरंच हा अनुभव तुम्ही नक्की घ्या, जो कोणी मुंबईला जाणार असेल फिरायला वगैरे. कारण ना मला आठवतंय आमच्या सोलापूरमध्ये एकच बस होती. ती बस गौतम चौक ते सैफूल एवढंच जात होती. त्यावेळेस मी बसलो होतो. त्याच्यानंतर ना हा दुसऱ्यांदा बसचा प्रवास. यार, मला जी आहे ना सीट एकदम फ्रंटमध्ये भेटली आणि मी एन्जॉय करत होतो खूप. हां, मी एन्जॉय करणार आणि तुम्हाला न दाखवणार असं होईल का? म्हणून आता तुम्ही पण एन्जॉय करा. असं वाटलं की यार मी बसमध्ये नाही तर कुठल्यातरी प्लेनमध्ये बसलोय आणि मुंबईच्या गाभाऱ्यातून म्हणजे असं मधून-मधून चाललोय. व्ह्यू बघा ना यार कसला खतरनाक, म्हणजे इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला बिल्डिंग्स आणि आपण मधून एकदम, ते पण हवेतून गेल्यासारखं. एन्जॉय करा राव, आम्ही पण एन्जॉय करतोय.
आम्ही जे डेस्टिनेशन ठरवलं होतं ते CSTपासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत ते आलं होतं आणि लवकर प्रवास संपला बसचा माझा. तर खरंच बेस्ट इज अ बेस्ट. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ची बस होती ती खूप स्वच्छ होती. खरंच यार मानलं पाहिजे तुम्हाला. आमच्या सोलापुरात पण असं काहीतरी व्हायला पाहिजे. होईल इन फ्युचरमध्ये नक्कीच. तर भेटूयात या परत एकदा. तर आम्ही परत मरीन ड्राईव्हकडे निघालो आहे. तिथे थोडंसं वॉक करणार, तिथला थोडासा नजारा बघणार, थोडे फोटोशूट करणार आणि परत पुढे निघणार. कारण टाईम नव्हता की खूप सारा टाईम तिथे इन्व्हेस्ट करायला. चला जाऊयात तिकडे थोडंसं मरीन ड्राईव्हकडे. थांब रे. जवळ आलोय, पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन असेल तिथे सुद्धा क्लिक करायला विसरू नका. कारण पुढचा व्हिडिओ परत येईल ना, त्यावेळेस तुम्हाला कसं कळणार त्यासाठी सांगतोय, बाकी काही नाही. तर व्ह्यू बघा, व्ह्यू कसला भारी वाटला. पण इथे मात्र ना जेव्हा आम्ही मरीन ड्राईव्हवरती गेलो, गर्दी भयानक तिथे सुद्धा. कारण संडेचा दिवस होता, त्यात 31st होतं, तर लोकं आमच्यासारखी एन्जॉय करायला आलीत. जागा नव्हती तिथे, पण आमच्या ह्या गँगला तिथे जागा भेटली आहे सावलीमध्ये. तर तिथे चला तिथे बसूयात थोडंसं. मला वाटत नाही आम्ही बसणार आहे तिथे, कारण परत तिथे फोटोशूट, क्लिप्स आणि व्ह्यू असलं भारी वाटत होतं ना. लोकं म्हणतात ना की ड्रीम सिटी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. ते बहुतेक ह्याच्यामुळंच की बस काय पाहिजे राव अजून. असे खूप सारे रील्स बनवलेत, त्यासोबतच काही फोटोज काढलेत तुम्ही बघा हे. आम्ही जे मरीन ड्राईव्हपासून ते गेट ऑफ इंडियाला चालत जायचं होतं आम्हाला, कारण तो पण एक एन्जॉय करायचा होता वॉकसोबत. जाता जाता आम्हाला मंत्रालयही लागलं. इथे काही मॅचेस चालू होत्या. खूपसे असे जे आहेत ना वेगवेगळ्या टीम्सचे वेगवेगळे मेंबर्स होते. तर ती बघत म्हणजे मॅचेस बघत आम्ही अजून एक गोष्ट एन्जॉय केली. तर ती म्हणजे ब्रेक घेतला आम्ही आणि मस्त फ्रेश असं उसाचा रस म्हणजेच तर रस ऑफ शुगरकेन प्यायलो. आणि ट्रॅफिक दाखवल्याशिवाय मुंबई पूर्ण होत नाही म्हणतात ना, तर हे होतं. तर इथे सुद्धा ट्रॅफिक, माणसांचं ट्रॅफिक भयानक होतं इंडिया गेटवरती. यार थोडंसं फास्ट घेऊन जाऊ का तुम्हाला, म्हणजे परत इथे पण आपला टाईम वाचेल ना. चला जाऊयात थोडासा फास्टमध्ये. मोठी रांग तुम्ही बघताय ना, ही रांग होती आपण ज्या बोटीने जातोय त्या बोटीच्या तिकिटासाठी. तर हे व्ह्यू बघा तुम्ही, हे व्ह्यू त्यासमोर आणि हे पाण्यात बोटींचा व्ह्यू. आणि अजून काय हवं असतं. बस गर्दी तर आपल्यासोबत असणारच आहे, त्याचा काही तोलच नाही. आणि त्याच्यासोबतच जे ताज हॉटेल आहे तेही तुम्हाला दाखवतो. एक स्वप्न आहे आयुष्यातलं, म्हणजे ते जिथे मी आता झूम करेन ना तिथे आपल्या फॅमिलीसोबत जायचं आहे. तर नक्कीच तुमच्या सपोर्टशिवाय हे होणार नाही. म्हणून म्हणतोय अजून एक लाईक आणि सबस्क्राईब बटन जर दाबलं तर नक्की सपोर्ट मिळेल भावांनो तुमचा. आता एवढ्या गर्दीमधून आम्ही चाललो आहे, तिकीट काढलं बोटचं आणि बोटमधून चाललो आहे. तर इथे पण गर्दी आहेच. मुंबई म्हणलं की गर्दी आहे, विषय संपला, दुसरं काय बोलायचं नाही. तर आम्ही टॉपला गेलतो, म्हणजेच बोटमध्ये जे टॉप व्ह्यू असतं वरचा तिथे गेलो. हे व्ह्यू बघितलं यार, चारी बाजूला समुद्रातलं पाणी आणि जे चारी बाजूने गोल फिरतात ते बोटिंग. हा एक व्ह्यूचा एन्जॉय करत होतो.
भाऊजी सगळ्यांना बोटी दाखवत होत्या की ते ते इंडियन नेव्हीची शिप आहे. आणि त्यासोबत हा पक्ष्यांचा जो थवा आहे ना, तो खूप एन्जॉयबल होता. म्हणजे आम्ही एन्जॉय करतच होतो, पण आमच्यापेक्षा जास्त म्हणजे आम्हाला बघून जे एन्जॉय करत होते म्हणजेच हे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, की एका दिवसात मुंबई बघणं होईल का? मला तरी वाटलं नाही, कारण एक दिवस खूप कमी आहे. मला असं वाटतंय की खूप दिवस इथे राहिल्याशिवाय मुंबई काही कळणार नाही. नक्की सांगा तुम्ही कोण मुंबईमधून आहे किंवा मुंबईत कोण जाऊन आलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. वाट बघतोय तुमच्या कमेंटची. तर ह्या ज्या बोटी आहेत एवढं भारी वाटत होतं बघायला, की खूप मस्त वाटत होतं. तर ना इथे काय झालं शॉर्ट की ते आम्हाला एंटरटेनमेंट करतच होते. त्यासाठी त्यांना बक्षीस म्हणजेच त्यांना खाऊ आम्ही देत होतो. तर खूप भारी वाटलं. मी एक कुरकुरे घेतलं आणि हातात धरलं, पण ते काही सक्सेस झालं नाही. त्यांना आवडलं नाही म्हणून तो प्लॅन फेल केला. तर ते असं आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त मला वाटतं पक्षीच एन्जॉय केलं. आणि ज्या डेस्टिनेशनला आम्हाला जायचं होतं फायनली तिथं पोहोचलो. आमची बोट ही नीट आणि सेफली जी आहे पार्क झाली व्यवस्थित. त्याने व्यवस्थित असे घेऊन पार्किंगला लावलं त्यांची बोट आणि आम्ही उतरलो परत इथे. तर बोट दाखवतो तुम्हाला, अशी बोट होती. चला जाऊयात वरती, दाखवतो. अजून खूप काही बघायचं राहिलं आहे मित्रांनो. तर जरासं फास्ट घेऊन जाऊ का तुम्हाला? चला. आता एवढे फास्ट चालतोय, थोडीशी भूक पण लागणार. पण इथे खायला म्हणजे काय भेटणार, इथे फ्रेश आणि ताजे जे फ्रूट्स होते, फ्रूट सॅलड म्हणतो, ते खूप भारी भेटत होते. तर आम्ही त्याचा पण एन्जॉय केलं, ते पण खाल्लो. एकदम मस्त होतं. इथे जे गर्दी लागते, इथे जी लाईन दिसते तुम्हाला, ही टॉय ट्रेनसाठी थांबली होती. आणि ऑफकोर्स आम्हीसुद्धा ह्याचं तिकीट काढलं होतं. ह्याचं जे तिकीट आहे ते सेपरेट काढावं लागतं आहे टॉय ट्रेनसाठी. तर सांगायची गंमत म्हणजे ट्रेन काय एवढी फास्ट पळत नव्हती, पण आपल्याकडे टाईम खूप कमी होता, त्यामुळे जरा फास्ट घेऊन गेली. इथे सृष्टी बसली आहे एवढ्या गर्दीमध्ये. काका एकदम सेफली घट्ट धरून उभारले होते, जेणेकरून अपघात टळला. तुम्ही असले धांगडधिंगे करू नका. हे तिकीट होतं जे आपण टॉय ट्रेनमधून उतरल्यानंतर एंट्री पास करतो. इथे ना खूपसे अशी माकडं तुम्हाला दिसतील, जी आपली आधी भाऊबंदकी होते. एक मात्र नक्की मला इथे सांगावंसं वाटेल, इथे प्रत्येक गोष्टीसाठी तिकीट आहे. म्हणजेच आपण बोटीसाठी तिकीट काढतोय, टॉय ट्रेनसाठी तिकीट काढतोय, परत एंट्रीसाठी तिकीट काढतोय आणि ते झाल्यानंतर जे आम्ही तिकीट हे काढलं होतं, मला असं वाटतं की 150 ते 200 पायऱ्या असतील चढण्यासाठी. आणि तिथे 100 दुकानं आहेत आणि ती दुकानं बघण्यासाठीच हे तिकीट ठेवलं होतं असं मला वाटलं. ही जी दुकानं आहेत ते हडप्पाकालीन संस्कृतीमधील काही वस्तू, खूप सुंदर सुंदर हँडमेड वस्तू होत्या. त्यासोबतच कपडे होते आणि खूपशी अशी खाण्याची दुकानं पण होती. तर चालून चालून खरंच खूप थकलो होतो. अजून एन्जॉयमेंट वरचा व्ह्यू बघायचा होता, पण आमची जी बॅटरी आहे ना इथेच डाऊन झाली ती. आणि लिटरली 100वा दुकान आम्ही चढलो, 100 दुकाने झाली. त्यानंतर पुन्हा वरती इथे आलो एंट्रीसाठी. आणि यार इथे सुद्धा आम्ही तिकीट काढलं परत एकदा.
माहीत नाही एवढे तिकीटं का काढून घेता येते आमच्याकडनं. तर आमचं डॉन म्हणजेच ताई तिकीट काढून घेऊन आली. हे तिकीटं होते. इथे रूल आहे की बिलो 15 इयर्स त्यांना तिकीट लागत नाही. पण आमच्या एवढ्या मोठ्या गँगमधून फक्त एकच लहान बाळ होतं ते जे 15 वर्षाचा खाली होतं. तिकीट चेक झालं, बॅग चेकिंग झाले आणि आम्ही गेलो आतमध्ये. ज्या व्ह्यूसाठी आलतो ते म्हणजे हे होतं द एलिफंटा केव्स. द डिमांड होती इथे फोटोची. नक्कीच सगळे फोटो काढले. परत एकदा आतमध्ये गेलो. इथे असे खूप मोठमोठे केव्स आहेत ज्याच्यामध्ये प्राचीनकालीन मूर्त्या आहेत. आतमध्ये काही मंदिरं आहेत आपल्या हिंदू संस्कृतीचे. आणि मला इथे एक शिवमंदिरसुद्धा दिसलं. पण अनफॉर्च्युनेटली ते आपण कॅमेऱ्यामध्ये फोटो नाही काढू शकलो त्याचा. तर सगळे केव्स बघून झाल्यानंतर थोडासा रेस्ट घेण्यासाठी इथे थांबलो. म्हणजे लिटरली 4 ते 5 असे मोठमोठे केव्स इथे वरती आहेत. खूप छान आणि खूप तुम्ही ट्रिपसाठी पण येऊ शकता इथे. मम्मीचं असं मत होतं की जरा तिथे पण फोटो काढू शकतोस, तिथे पण फोटो काढ. आणि लिटरली सगळं बघून झाल्यानंतर परत निघालो. शॉर्ट काय होता की संध्याकाळची 5 वाजताची ट्रेन होती जी डेक्कन क्वीन होती. आणि आम्हाला तिथे वरतीच 3:30 वाजले होते. 2 तास बोटचा प्रवास होता. परत तिथून आम्हाला परत कॅबने जायचं होतं CSTला. म्हणून थोडंसं फास्ट गेलो. पण बॅटरी डाऊन झाल्यामुळे इथे गरम गरम वडापाव घेतला खाण्यासाठी. कारण जेवायला पण आमच्याकडे टाईम नव्हता. एवढं फास्टमध्ये टाईम चाललं होतं. थोडासा वडापाव ट्रीट एन्जॉय केलो. चालू आहे, तुम्ही पण करा नक्कीच इथे गेल्यानंतर तर परत एकदा तिथे ट्रीट एन्जॉय करत करत आम्ही टॉय ट्रेनची वाट बघत होतो. कारण परत आमच्या डेस्टिनेशनवरती ती घेऊन जाणार होती. आणि टॉय ट्रेनवरनं परत बोटीत बसलो. येतानासुद्धा खूप भारी वाटलं. येताना आम्ही खाली बसलो होतो, वरती नाही, कारण वरती खूप ऊन लागत होतं. तर परत आमचे जे पक्षी बांधव होते ज्यांना आम्ही चारा खाऊ घातला होता ते आम्हाला सोडण्यासाठी आमच्या डेस्टिनेशन म्हणजे आमच्या स्टॉपला सोडण्यासाठी ते आले होते. तर मुंबई म्हणलं की मला असं वाटतं एक गर्दी, ट्रॅफिक, समुद्र आणि हा पक्ष्यांचा थवा. मी एवढ्या 4 गोष्टी नक्की आठवणी ठेवेन. तुम्ही तुमच्या मुंबईबद्दलच्या आठवणी तुम्ही मला सांगा, नक्की कमेंट करा. आणि हे व्ह्यू जे आहे खतरनाक. तर आम्ही फास्टमध्ये कॅब बुक केली कारण आम्हाला लवकरात लवकर CSTला पोचायचं होतं. टाईम खूप कमी होता. धावत पळत आम्ही सुटलो CSTच्या मार्गाने, कारण तिथे आमची डेक्कन क्वीन वाट बघत होती. असं काही नव्हतं, 5 मिनटं शिल्लक राहिले होते. आणि शेवटी आम्ही ट्रेन जी आहे प्लॅटफॉर्म नंबर 8वरती उभी होती खास आमच्यासाठी. तर निघालो ट्रेनच्या दिशेने. शेवटच्या क्षणी जेव्हा अनाऊन्समेंट झाली तर खरंच लिटरली आम्ही पळत सुटलो होतो. कारण टाईम खूप परत कमी होता. तर मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमचे कमेंट्स जे आहेत ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला बाय बाय. पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे शेवटचं म्हणजे ज्यावेळेस ट्रेनमध्ये बसलो तर जो शांततेचा कप चहा जो आहे, प्रेमाचा चहा, इथे एन्जॉय करत होतो. भाऊजी असं म्हणत होते की जर ट्रेन सुटली असती तर असंच व्लॉगसाठी क्लिप काढला असतं. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की. बाय.